मेहनत तर खूप केली, परंतु यावर्षी तुमचं पोलीस भरतीचं स्वप्न पूर्ण नाही झालं. परंतु तुम्ही काळजी करू नका विद्यार्थी मित्रांनो, कारण मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहो अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न. या प्रश्नामुळेच विद्यार्थ्यांचा रिझल्ट निघलेला आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. जर तुमचा इच्छा असेल तुमची की पोलीस भरती आपल्याला करायची आहे, मग पोलीस होण्यासाठी काय लागते, तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. आपल्याला हे गणित आलेच पाहिजे तरच आपला रिझल्ट निघते. चला तर मग वेळ वाया घालवता आपल्या सेशनला सुरू करूया. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण लेक्चर चालू करूया. चला बघा, प्रश्न क्रमांक पहिला तुमच्या स्क्रीनवर आहे. काय म्हटलेलं आहे, एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुष एवढे काम करीत असल्यास तेच काम 20 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सिंपल गोष्ट आहे की या जर नंतरचं वाक्य आपल्याला पहिले सोडवायचं आहे. जर नंतरचं वाक्य पहिले सोडवायचं म्हणजे बघा, पुरुष खाली पुरुष घ्या, मुलाखाली मुलं घ्या. मुलं आणि पुरुष. ओके, या पद्धतीने जरचं वाक्य सोडू आपण. काय म्हटलेलं आहे, 3 मुले किती पुरुषा एवढे, 2 पुरुषा एवढे काम करायला लागले. तर पुरुषाखाली पुरुष 20 पुरुष ते काम किती दिवसात पूर्ण करतील, या पद्धतीचं आहे. बघा, पहिले हे आपण सोडून घेणार. म्हणजेच बघा, 3 गुणिला 20, 3 गुणिला 20 छेदात 2. ओके, आता भाग द्या. बे क बे, बे 10 20, 3 10 30. इथं आपलं उत्तर संपलेलं नाही, लक्षात ठेवायचं आपल्याला. हे 30 आपण काढलेलं आहे या जर नंतरच्या वाक्याचं उत्तर. आता काय करणार, 15 गुणिला 20 घ्यायचे. आता या 30ने, येणाऱ्या 30ने आपण याला भागून टाकायचं. सिंपल आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. बघा, आता आपण याला भागणार. कशा पद्धतीने भागणार बघा, 0 कट 0 कट, 3 1 3, 3 5 15, 5 दोन्ही 10 दिवसात ते काम पूर्ण करतील. अशा पद्धतीनं पहिल्या प्रश्नाचं उत्तर येते. ऑप्शन क्रमांक 4. बघा, सिंपल पद्धतीनं आपल्याला 2 ते 3 सेकंदातच प्रश्नाचे उत्तर सोडवायला लागते. ओके, मी तुम्हाला सोडून सांगायला लागलो, वेळ जास्त लागेल, परंतु तुम्ही कमी वेळात सोडू शकता. समोरचा प्रश्न बघा, हाही प्रश्न खूप वेळेस रिपीट झालेला आहे. सोडवायचं काय, क्रमशः 1 ते 8 संख्यांच्या वर्गाची बेरीज किती? 1 ते 8 पर्यंतच्या संख्यांच्या वर्गाची बेरीज आपल्याला काढायला सांगितली. कशी काढायची बघा, हे गणित असं येऊ शकते, 1 चा वर्ग प्लस 2 चा वर्ग वर्ग प्लस 3 चा वर्ग, याप्रमाणे कंटिन्यू 8च्या वर्गापर्यंत. 8च्या वर्गापर्यंत म्हणजेच किती, अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला अंकातही देऊ शकतात. मग तुम्ही काय करायचं आहे बघा, कशा पद्धतीनं काढणार या प्रश्नाचं उत्तर. तर शेवटची संख्या घ्या 8, त्याच्या पुढची संख्या 9 आणि या दोघांची बेरीज 9 8 17 होतात. याला नेहमी 6 न भागायचं. आपल्याला कितीनं भागायचं, नेहमी 6 ने. आता भाग देणार आपण. बघा, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, बे क बे, बे चोक 8, 4 त्रिक 12, 12 गुणिला 17 करायचं आहे आपल्याला. 12 गुणिला 17. आता 12चा पाडा सर्वांनाच येते. 12साठी 84शी 4, 84शी 4. ऑप्शन मध्ये चेक करा, एकक स्थानी 4 कुठं आहे, इथं दिसा लागले. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. मग अशा वेळेस तुमचा टाइम तसा वाचतो. ओके, मग बघा, 12साठी 84 4, हातच्या आले 8, 12 1 12, 12 न 8 20, असे 204 आपण या प्रश्नाचे उत्तर सहज काढले असते. ओके, चला समोरचा प्रश्न आता आपण बघूया. काय म्हटलेलं आहे, रेल्वेवरचं गणित आहे. प्रश्न क्रमांक 3. हे सर्व गणित जे आहे पोलीस भरतीचे आहे, म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. मग प्रश्न कसे विचारले होते, 450 मीटर लांबीच्या ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. सेकंदात आपल्याला उत्तर काढायचं आहे. मग बघा कशा पद्धतीने काढणार. तर हे 450 छेदात किती घेणार, 54. याला नेहमी आपण 18/5 ने गुणणार. ओके, मग जिथं वरी खाली भाग जाते तिथं भाग द्या. 450 हे अंतर झालं. अंतर छेदात सेकंद, हे जे झालं आहे ताशी वेग आहे. ओके, आपल्याला सेकंदात उत्तर काढायचं आहे. कशा पद्धतीने काढणार मित्रांनो बघा, 18 1 18, 18 त्रिक 54, 5 1 5, 5 9 45. हा 0 कट करा, इथं लिहा. म्हणजेच उरलं काय इथं 90 छेदात 3. तर 3 1 3,
इथं भागलं तर 3 त्रिक 9, हा 0 कट करा, इथं लिहा, म्हणजेच उत्तर किती येईल आपलं 30 येईल. 30 सेकंद ऑप्शन क्रमांक चौथा आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने या प्रश्नाला आपण सहज सोडवू शकतो. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, चौथा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. काय म्हटलेलं आहे, दोन संख्यांचा गुणाकार 42 आहे, त्या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल. हा प्रश्न बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सोडवता येत नाही. तुम्हाला तो सोडवता आला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या चॅनलला तुम्हाला फॉलो करून घ्यायचा आहे, सबस्क्राईब करायचा आणि लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, हा गणित तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सोडवून सांगतो. बघा इथं आपल्याला काय म्हटलं, दुप्पट म्हटलेलं आहे. दुप्पट म्हटलं तर हे काय करणार आपण, दुप्पट असेल तर 2 गुणिला 2 किती होते, 4 करायचे. 4 जे आले, दुप्पट म्हटल्यावर 2 गुणिला 2, तिप्पट म्हटल्यावर 3 गुणिला 3, अशा पद्धतीने जे बी उत्तर येईल. चौपट म्हटल्यावर 4 गुणिला 4, गुणाकार केल्यास तर या 42 ला 4 ने गुणणार आपण. 4 दोन्ही 8, 4 चौक 16, 168 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सहज या प्रश्नाला आपण सोडवू शकतो. समजलं असेल. आता समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 5 आता तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा काय म्हटलेलं आहे, एका वस्तूची किंमत 20% वाढली, त्यामुळे वापरामध्ये किती टक्क्यांनी घट करावी म्हणजे खर्च वाढणार नाही. हाही प्रश्न खूप वेळेस विद्यार्थ्यांना विचारलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांची तयारी नसते त्या विद्यार्थ्यांना हे उत्तर काढता येत नाही. काय करायचं आहे बघा, 20 हे बघा 100 गुणिला 20 अंशात घ्या, छेदात घ्या, 100 प्लस 20. बघा हे सूत्र आहे, x गुणिला y आणि x प्लस y हा सूत्र लागतो. वरी गुणाकार घ्यायचा 100 सोबत. ओके, आता x गुणिला y म्हणजे काय, इथं x ला आपण काय करणार 100 समजणार. ओके, 100 समजायचा इथं टक्केवारी त्यामुळे. तर आता इथं काय करणार, याची बेरीज करणार. बेरीज किती येते बघा, याची बेरीज किती येणार आहे तर 100 प्लस 20, 100 प्लस 20 करायचे आहे. बघा तुम्हाला खाली सोडून दाखवतो. हे झाले किती तर 100 गुणिला 20 छेदात 120. आता भाग द्यायचा आहे. भाग कसा देणार, 0 कट 0 कट, बेक बे बेसखम 12, 100 भागीला 6 उरलेले आहेत. आता इथं भाग द्या. कशा पद्धतीनं भाग देणार, 6 1 6, 6 1 6, त्याच्यानंतर उरली इथं 4, इथं होतात 40, 6 6 36, परत उरतात 4. 16 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल, म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समोर काढलं नाही तरी चालते, परंतु मी काढून दाखवतो. आता या 6 ने 4 ला भाग जात नाही, पॉईंट दिला, 0 वाढवला, 6 6 36, परत 4 उरतात, 6 6 36. या पद्धतीनं 16.66 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, अशा पद्धतीने या प्रश्नाला आपण सहज सोडवू शकतो. समोरचा प्रश्न बघा. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कोणत्याही परीक्षेची तयारी करायची असेल तर ॲम्बिशन करिअर अकॅडमी तुमच्यासाठी ऑफलाईन बॅचेस घेऊन आलेले आहे. बॅचेस कशा आहे बघा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुसद, पोलीस भरती, वनरक्षक, दारूबंदी पोलीस, इतर तलाठी असेल, वनरक्षक असेल, सरळ सेवा असेल, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला बॅचेस अवेलेबल आहे. त्यात खास कर ऑफलाईन बॅच असल्यामुळे तुम्ही लेखी प्लस फिजिकलची बॅच जॉईन करू शकता. यामध्ये कोणते कोणते विषय शिकणार तर अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे विषय आपण तिथे शिकणार आहोत. ट्रिक्स आणि कन्सेप्टनुसार, त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण, शब्दसंग्रह, ट्रिक्स आणि कन्सेप्टनुसार आपण शिकणार आहोत. मराठी व्याकरण, शब्दसंग्रह, जीके आणि चालू घडामोडी हे सर्व विषय तुम्हाला बॅचमध्ये मिळतील. फक्त आणि फक्त फीज आहे आपली 4,999, म्हणजे 5,000 रुपये फी आहे. 6 महिन्याची व्हॅलिडिटी तुम्हाला या बॅचची मिळणार आहे. म्हणजे 5,000 रुपयामध्ये तुम्ही 6 महिन्यापर्यंत फिजिकल आणि लेखीची तयारी संपूर्ण करू शकता. त्यामध्ये एकदा कोर्स होऊन जाते. ओके, तर तुम्हाला ज्यालाही बॅच घ्यायची असेल तर लवकरात लवकर जॉईन करायची आहे, कारण आपली फीस जी आहे 10,000 प्लस आहे. ज्याही विद्यार्थ्याला बॅच घ्यायची असेल, ऑफरमध्ये ही बॅच तुम्हाला मिळणार आहे कमी बॅच, कमी पैशात. या नंबरवर संपर्क साधायचा 90 11 37 38 82. बॅच लवकर जॉईन करा, अन्यथा वेळ निघून जाईल. जिद्द तुमची, मार्गदर्शन आमचे, यश तुमचे, अभिमान आमचा. सर्वात महत्वाची गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांनी यावेळेस तयारी नाही केली, मन नाही लावलं होतं, त्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट राहिलेले आहेत.
तुम्हाला जर रिझल्ट काढायचा असेल तर आतापासून तयारी करा. टाइम आल्यावर जर तुम्ही विहीर खचसाल तर टाइम तुम्हाला पुरणार नाही, अभ्यासाला काय करू काय नाही हे समजणार नाही. म्हणून लवकरात लवकर तयारीला सुरुवात करायची. लग्नसराई संपलेली आहे आता, नाही तर मग स्वतःच्या लग्नाचे वांदे होणार आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. आणि गव्हर्नमेंट जॉबला आता खूप व्हॅल्यू येणार आहे, कारण बघा पेन्शन योजना लागू झालेली आहे, म्हणून तुम्हाला खूप महत्वाचं आहे सरकारी जॉब. ओके, बघा त्यानंतरचा प्रश्न काय म्हटलेला आहे, 6व्या क्रमांकाचा प्रश्न. एक्स बरोबर काय दिलेलं आहे 20 आणि 20 50 ह्या तीन संख्या प्रमाणात आहे. प्रमाणात आहे म्हटल्यावर काय करायचं आहे, प्रमाणात घ्यायचे आहे. समचलन व्यस्तचलनचं उदाहरण आहे. तर एक्स बरोबर किती, बघा या पद्धतीनं पहिली संख्या छेदात दुसरी संख्या घ्यावी लागते, मग परत दुसरी संख्या छेदात तिसरी संख्या घ्यावी लागते. ओके, आता इथून करणार आपण तिरपा गुणाकार. तिरपा गुणाकार करायचा आहे कशा पद्धतीनं, तर बघा इथं येईल एक्स गुणिला 50 बरोबर इथं येईल 20 गुणिला 20 400. ओके, इथं गुणाकारात आहे एक्स सोबत, तर एक्स इकडेच राहील, हे गुणाकारातले भागाकारात जातील, म्हणजे 400 भागीला 50 येईल. ओके, आता बघा कशा पद्धतीने सोडवायचं आहे. 0 कट 0 कट 5 1 5 5 8 40. एक्सची किंमत किती मिळाली आपल्याला, 8 मिळालेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, चला समोरचा प्रश्न लगेच पाहूया. प्रश्न क्रमांक 7 तुमच्या स्क्रीनवर आहे. काय म्हटलेलं आहे, एका दुकानदाराने एक वस्तू 1125 रुपयास विकली, तेव्हा त्याला 12.5% नफा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. खरेदी किंमत आपल्याला काढायला लावलेली आहे. खरेदी किंमत काढायची असेल तर आपल्याला विक्री गुणिला 100 घ्यावं लागते. विक्री किंमत काय आहे, तर विक्री किंमत आहे 1125. ओके, गुणिला 100. विक्री गुणिला 100 घ्यायचं आपल्याला अंशात, आणि छेदात टक्केवारी घ्यायची आहे. टक्केवारी घ्यायची आहे म्हटल्यावर कसं टक्केवारी घेणार, जर नफा झाला तर आपल्याला हे 12.5 ला 100 मध्ये प्लस करून लिहायच्या, म्हणजेच 112.5 होईल. 112.5. आता हे जे पॉइंट आहे, पॉइंट काढण्यासाठी आपण अंशात 0 वाढवावं लागते. मग बघा दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्ही तिथं नाही मांडलं तरी चालते, लगेच स्टेप करून टाकायची. 1125 गुणिला 100. इथल्या इथं 0 वाढवता आला असता, पण मी तुम्हाला समजण्यासाठी सांगतो, बरेचसे नवीन विद्यार्थी राहतात. मग बघा इथं हे मी याला काय समजणार, खालच्या संख्येला 1125च समजणार. पॉईंट नंतर एक अंकात 1 0 इथं आपण वाढवणार. ओके, म्हणजे अंशात 1 0 वाढवावं लागते खालचा पॉईंट काढण्यासाठी. आता भाग द्या. भाग देत असताना हे कटलं, 1125 कटले, उरले फक्त 1000. तर 1000 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक ए मध्ये 1000 आहे, तर हे ऑप्शन क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सहज हे प्रश्न सोडवू शकतो. हा प्रश्न सोपाच आहे. बघा काय म्हटलेलं आहे, रोमन अंकात एक्स व्ही आय म्हणजे किती. बघा एक्सची किंमत होते 10 आणि व्ही म्हणजे 5, 10 आणि 5 15, आणि आय ची किंमत 1, 15 आणि 1 16 होतात. मग या सगळ्याची किंमत किती होईल, डायरेक्टली 16. हे लक्षात ठेवायचं आहे, सहज सोपा आहे, लहानपणापासून हे शिकलेलो आपण. 16 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, चला त्यानंतर बघा 9वा प्रश्न काय म्हटलेला आहे. हाही प्रश्न खूप वेळेस विचारतात. 17 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती. त्रिकोणी संख्येवर आपल्याला खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत. काढायचं आहे कसं, बघा 17 गुणीला घ्यायचे 18 भागीला 2. नेहमी 2 ने पाया काढत असताना आपल्याला त्रिकोणी संख्या काढत असताना जी संख्या जे पाया दिला त्याच्या समोरची संख्या घेऊन भागीला 2 करायचं. 17 दिली, त्याच्या समोरची संख्या 18 भागीला 2. बे 9 18, 17 9 153 होतात. 153 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक उदाहरण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत मी 10व्या क्रमांकाचं. काय म्हटलेलं आहे, तर माथेरानला गेलेल्या 25 लोकांचा एकूण खर्च 75 आहे, म्हणजे 7575 आहे. तर प्रत्येक व्यक्तीस खर्च किती येईल. आता आपण ट्रिप काढली तर आपल्याला खर्च किती यायला पाहिजे, म्हणून आपण इथं भागून पाहणार. ओके, तर बघा 25 ने याला भागायचं कसं, सिंपल गोष्ट आहे. 25चा पाडा येते 25 1 25, 25 3 75. आता एक अंक खाली येईल, म्हणजेच 25 ने 7 ला भाग जाणार नाही. मग इथं काय करायचं, 0 वाढवायचा.
25 त्रिक 75, 303 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीनं आपल्याला या प्रश्नाला सोडवायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीनं आपण 10 प्रश्न पाहिलेले आहे. असेच प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये विचारतात. यापेक्षाही नेक्स्ट लेवलचे जर तुम्हाला उदाहरणं पाहिजेत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येस ऑर नो टाईप करा. आणि महत्वाची गोष्ट काय, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हेही कमेंट बॉक्समध्ये टाका. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.